रंग रंगुनिया रंगी रंगला भंग पांडुरंग रंगातून रंग रंगुनिया रंगी रंगला भंग तूच माझी माऊली ग भक्ताची सावली तूच माझी माऊली तूच माझी माऊली ग भक्ताची सावली पावला पाऊली छंद लागला रे तुझा पांडुरंग रंगातून रंग रंगुनिया रंगी रंगला भंग पांडुरंग रंगातून रंग रंगुनिया रंगी रंगला न भूतो न भविष्यतो कोणी कल्पना केली असेल ते ओरिजिनल पादुका सर्व पादुका एकत्र एक ठिकाणी सर्वांना दर्शनासाठी होते. आपण लाखो संख्येमध्ये लोक जमलेले आहेत. डोळी तुझे रूप मुखी तुझे नाम ओढलावी जीवा सावळा रंग आपला इतका मोठा संत संप्रदायाचा एक आपला वारसा आहे मराठीचा, आपल्या मराठी संस्कृतीचा. मला खूप अभिमान वाटतो आज इथे येऊन. आणि जे मी आता बघतीये की या सगळ्या पादुकांचं मला दर्शन घेता येतं तेही एका ठिकाणी. आणि जशी आता प्रतीक्षा म्हणाली की एनर्जीच इतकी सुंदर आहे, इतकं पॉझिटिव्ह वाटतंय. सो हीच पॉझिटिव्हिटी, ह्या पॉझिटिव्हिटीची गरज होती आम्हाला. आणि खूप छान वाटतं. आणि हा जो सोहळा आहे बेसिकली आज तर इतकं छान आहे की आज महाराष्ट्रात संतांची परंपरा लाभली आहे आणि प्रत्येकालाच प्रत्येक ठिकाणी जाणं कधी शक्य होत नाही. पण ह्या निमित्ताने सगळ्या संतांच्या पादुकाचं दर्शन इथे प्रत्येकाला घेता येतं. सो मला वाटते फार फार मोठी गोष्ट आहे. मनात श्रद्धा आहे. ओके. आणि जे इथे येतात ते त्या वेळासाठी तर सगळे जेवढं तुमचं टेन्शन आहे, प्रॉब्लेम आहे, ते तुम्ही सगळे विसरून जाता. आणि त्याहीपेक्षा तुम्हाला कुठेतरी एक आत्मविश्वास येतो ऑटोमॅटिकली की जे काय प्रॉब्लेम्स असतील तुमच्या आयुष्यामध्ये ते आता दूर होणार आहेत, ते लांब जाणार आहेत आणि सगळं आता व्यवस्थित होणार आहे. हा कॉन्फिडन्स आणि मला वाटतं हा फेथ जो आहे, हा होप जो आहे, तो मला वाटतं तुम्हाला इथे आज शिरल्या तुम्हाला ते वातावरण आणि ते फिलिंग येतं. अध्यात्मक नाही आहेत, उलट वाटतं जास्त अध्यात्मक आहेत. कारण प्रत्येक जणाला त्या अध्यात्माची किंमत कळलेली आहे. कारण इतकं लाईफ अनसर्टन झालंय आपल्या आजूबाजूला. सगळेजण आपण पुन्हा एकदा अध्यात्माकडे जातोय. आणि त्यावेळेला मला असं खूप वाटतं की आता जो काळ आहे, आताच्या गोष्टी आपल्या आजूबाजूला चालू आहे, प्रत्येकाने संत तुकारामांबद्दल वाचावं, सगळ्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींबद्दल वाचावं. थोडा आय थिंक ते इतकं थॉटफुल आहे, इतकं मिनिंगफुल आहे, इतकं स्पिरिच्युअल आहे. तुम्हाला ते कुठेतरी देवाच्या जवळ घेऊन जातं. आपण कितीही मॉडर्न असू किंवा आजच्या जगाचे म्हणजे आत्ताची पिढी जी काय असेल तरी आपले जे संस्कार आहेत ते तसेच आहेत, व्यवस्थित आहेत. आणि आपल्याला मंदिरात जातो किंवा गुरु आहेत म्हणजे इट इज
काय सांगता येईल, ते देवानंतर आय थिंक त्यांनाच आपण पूजतो आणि गुरुशिवाय मार्ग दाखवणारा अजून कोणी नसतं आपल्याला. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि गुरु एकाच वेळा एवढ्या पादुकांचे दर्शन झाले. आम्हाला कुठे जायला नको, पूर्ण तीर्थयात्रा इथे झाली. ची सवली पावला पाहुनी छंद लागला र तुझा पांडुरंग रंगातून रंग रंगुनिया रंगी रंगला भंग पांडुरंग रंगातून रंग रंगुनिया रंगी रंगला भंग पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला रंगा विठ्ठला श्रीरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला रंगा विठ्ठला श्रीरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला श्रीरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला श्रीरंगा विठ्ठला पांडुरंग श्रीरंग पांडुरंग 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 विठ्ठला पांडुरंग विठ्ठला श्रीरंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला श्रीरंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला श्री खूप सुंदर दर्शन झालं. अक्षरशः म्हणजे देवाचं माझी प्रदक्षिणाच झाल्यासारखं झालं. 21 पादुकांचं दर्शन म्हणजे अलौकिक आहे माझ्यासाठी. खूपच डोळ्यात पाणी येत आहे. ओरिजिनल पादुकांचं मला दर्शन झालं. विठ्ठल 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 विठ्ठल